आम्ही गेलो जगातलं सगळ्यात प्रसिद्ध व्हिएतनाममधलं डेस्टिनेशन युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट हालॉंग बे आणि राहिलो हालॉंग बे मधल्या 5 स्टार क्रूज मध्ये, ज्याच्या एका दिवसाचं एका रूमचं भाडं होतं 33,000 रुपये. हालॉंग बे ठिकाण म्हणजे समुद्रावरची छोटी छोटी बेटं, डोंगर आणि त्यामधून फिरवणारी क्रूज. अतिशय सुंदर जबरदस्त निसर्ग असणारं हे ठिकाण, पण तरी सुद्धा इथे एक प्रकारचा स्कॅमच आम्ही अनुभवला. त्यामुळे इतकं सुंदर असणारं ठिकाण 5 स्टार क्रूज मध्ये राहणं खरंच वर्थ आहे की नाही, की यापेक्षा स्वस्त अनुभव घेता येईल, हे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. आवाज जरी बसला असला तरी माझी भावना समजून घ्या. भावना म्हणजे मनातली भावना. तुम्हाला वाटेल कोण भावना? आज बकेट लिस्ट मधलं म्हणजे माझ्या बकेट लिस्ट मधलं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण, तिथे आम्ही चाललोय व्हिएतनाम मधलं हालॉंग बे. व्हिएतनाम मधलं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तसं जे पब्लिक व्हिएतनामला येतं ते हालॉंग बेला जातच. खूप जास्त एक्सायटेड. बकेट लिस्ट मधली महत्त्वाची गोष्ट आज पूर्ण होतीये. छान वाटतंय. चला. क्रूजवर जाण्यासाठी त्यांची विशेष बस आली होती, ज्याचे आमच्याकडून प्रत्येकी साधारण 2500 रुपये त्यांनी घेतले होते, यायचे आणि जायचे. पण भाऊ, ही जी काय रॉयल बस होती ना, त्याला तोड नाही. यामध्ये बिझनेस क्लास सारखे रिक्लायनर सीट्स होते. आता बेडच व्हायचा राहिलाय. भरपूर लेग स्पेस, प्रशस्त जागा, खिडकी, सगळ्या सोयी सुविधा एकदम वरचा क्लास. असा पडदा हा एक नंबर बस. ही बस वाटतच नाहीये. हनोई वरनं हालॉंग बेला जायला 3 तास लागतात, साधारण 2.5 ते 3 तास. तसंच आपण तिकडे पोहोचू आणि मग आज 12 पासून उद्या 12 वाजेपर्यंत 24 तास आपण क्रूज मध्ये असणार आहोत. 3 तासांनी हालॉंग बेच्या क्रूज रिटाच्या रिसेप्शन एरियामध्ये आम्ही पोहोचलो. पोर्टला पोहोचलेलो आहोत आणि आधी आल्यावरती रिसेप्शन एरियामध्ये सगळ्या तुम्ही डिटेल्स द्यायचे असतात, पैसे भरणं वगैरे. इथे कॅश पण चालते. आणि मग आता आम्ही आमच्या बोटीवरती चाललोय. आणि मला आधी म्हटलं एवढी छोटी बोट कशी काय, तर या बोटीतनं मोठ्या बोटीत नेतात. रेडी. फलाटावर सगळ्या क्रूज लागलेल्या आहेत. तुमच्या ज्या मोठ्या बॅग आहेत त्या तिथे बाहेरच रिसेप्शनमध्ये द्यायच्या. त्या डायरेक्ट तुमच्या क्रूजवरती जातात. म्हणजे टिपिकल ज्या मोठ्या क्रूज असतात तसाच एक्सपिरियन्स असतो हा. तर क्रूज बघण्यासाठी उत्सुक आहे. पोर्टवरून आमची छोटी बोट क्रूजच्या दिशेने निघाली. आम्हाला 2 दिवसांची आयटनरी त्यांनी दिली. जशी जशी बोट आत जायला लागली तसा तसा हालॉंग बेचा सुंदर नजारा दिसायला लागला. आतमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या खूप साऱ्या क्रूज होत्या. बोटींची गर्दीच होती असं म्हणावं लागेल, कारण इथे बऱ्याच डे ट्रिप सुद्धा होतात. पोर्ट पासून अर्ध्या पाऊण तासाने आमची बोट आमच्या रिटा क्रूज पाशी आली. जुन्या पारंपरिक बोटीप्रमाणे क्रूजचं डिझाईन होतं. आतमध्ये गेल्यावर वेलकम ड्रिंक दिलं आणि महत्त्वाच्या सुरक्षेच्या सूचना सुद्धा दिल्या. The life jacket inside a room for EK emergency only. EK emergency. चांगला आहे. फायनली पोहोचलेलो आहोत क्रूजवरती आणि आमचा 14 लोकांचा ग्रुप आहे. आणि जवळजवळ 12 लोकांनी व्हेजिटेरियन ऑप्शन सांगितलं होतं. त्यामुळे आमच्यासाठी खास त्यांनी व्हेजिटेरियन. जर तुमचा मोठा ग्रुप असेल तर तुमच्याप्रमाणे ते फूड मेन्यू सेट करतात. आणि आम्ही 14 नाही तर ते अजून 40 लोकांचा गुज्जू लोकांचा ग्रुप आलेला आहे. त्यामुळे कम्प्लिटली भेंडीच त्यांनी डायरेक्ट लंचमध्ये प्रोव्हाइड करतात. ते सगळं भारतीय जेवणच आहे. मला वाटलं व्हेजिटेरियन म्हणजे त्यांचं व्हेजिटेरियन फूड मिळेल, पण ते नाही आहे. पण ठीक आहे, तर बऱ्याच दिवसांनी खातो त्यामुळे छान वाटेल कदाचित. जेवणामध्ये टिपिकल सूप, स्टार्टर, भाज्या असा मेन्यू होता, जो खूपच ॲव्हरेज होता. तर मी तुम्हाला थोडीशी क्रूजची टूर देतो. आत्ता आपण आहोत 2ऱ्या मजल्यावरती. इकडे सगळ्या रूम्स आहेत लाईनीमध्येच. या बाजूला समुद्र आहे आणि इकडून वरती गेलं की आहे रेस्टॉरंट, जिथे आपण जेवलो. हे सुद्धा इथे बाहेर लाऊंज एरिया आहे आणि इकडे रेस्टॉरंट आहे.
जिथे बुफे लागला होता आणि इकडून वरती आहे डेक. तर इथे आहे स्विमिंग पूल. आता कोण पाण्यात उतरू शकणार आहे काय माहिती, कारण प्रचंड थंडी आहे, जॅकेट घालावंच लागतंय. आणि असा कम्प्लिटली इन्फायनाईट पूल आहे, समोर डायरेक्ट व्ह्यू आहे आणि इकडून वरती गेल्यावरती हा डेक आहे. त्याने इथे सनबेड ठेवलेत. सन अजिबात नाहीये, सूर्यप्रकाश अजिबात नाहीये. हा डेक एरिया आहे कम्प्लिटली. आणि इकडून कमाल व्ह्यू आहे हालॉंग बेचा. डेकवरून हालॉंग बेचा खूपच जबरदस्त व्ह्यू दिसत होता. डेक सुद्धा यांनी खूप छान पद्धतीने सजवला होता. दुपारची वेळ असल्यामुळे डेकवर कोणीच नव्हतं, पण दुपार असून सुद्धा हवेत खूप जास्त गारवा होता. नजर जाईल तिकडे छोटे छोटे डोंगर, समुद्र आणि त्यातून जाणाऱ्या बोटी. समुद्रामध्ये इतकी सारी बेटं आणि डोंगर अशा पद्धतीने मी पहिल्यांदाच बघत होतो. आणि ती हालॉंग बेची खासियत असल्यामुळे जगभरातून जी लोक व्हिएतनामला येतात ते हालॉंग बेला येतातच. आता तुम्हाला आमची रूम दाखवतो. फारच प्रशस्त आणि क्रूज मधली रूम वाटत सुद्धा नव्हती अशी होती. सगळे इंटिरियर एकदम लॅविश. खिडकीतून डायरेक्ट व्ह्यू होता आणि त्यापेक्षा भारी म्हणजे बाल्कनी. प्रत्येक रूमला स्वतंत्र बाल्कनी होती. आणि बाथरूम म्हणजे भाऊ एकदम राजशाही. बाथटब, जॅकुझी आणि त्यातून सुद्धा थेट समुद्राचा व्ह्यू. रूम मधली प्रत्येक गोष्ट बघून फुल टू खर्चा केलाय असा फील होता. जेवणानंतर आम्हाला डे ऍक्टिव्हिटी म्हणून बोटिंगसाठी नेलं. छोट्या बोटीतून मला वाटलं की खूपच भारी ठिकाणी नेतील आणि इथेही गुहेतून नेणार असं सांगितलं होतं, पण 10 मिनिटे इकडे तिकडे फिरवलं आणि लांबूनच गुहा दाखवली फक्त. हे बोटिंग म्हणजे आता आहे आयटनरीमध्ये, थोडंसं फिरवायला पाहिजे नाहीतर लोक शिव्या घालतील अशा हेतूने केलेली अतिशय पाट्या टाकणारी ऍक्टिव्हिटी होती, ज्यात काहीही अर्थ नव्हता. असो, इथला सगळ्यात मोठा प्लस पॉइंट म्हणजे हालॉंग बेचा निसर्ग. सकाळी उठल्यावर बाल्कनीमध्ये खूपच भारी वाटत होतं. हा समुद्र, डोंगर आपण तासनतास बघत राहू शकतो असं वाटतं. खूपच शांत आणि निवांत वाटत होतं. त्यामुळे गोष्टी इथे कितीही कमर्शियल असल्या तरी निसर्ग फारच सुंदर. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे या क्रूजमधनं प्रवास करणं किंवा राहणं वर्थ आहे की नाही. मी सांगेन अगदी प्रामाणिकपणे आणि मनापासून अजिबात नाही. म्हणजे तुम्हाला वाटेल की अरे असं काय, कारण व्हिएतनाम म्हणल्यावरती हालॉंग बे क्रूज तर मस्ट आहे. तर मी स्पष्टपणे सांगतो की इथे तुम्ही नाही आलात तरी चालेल. त्याची मी तुम्हाला प्रॉपर कारणं सांगतो. एक तर जर तुम्ही निन्बिनला जाणार असाल तर निन्बिन हालॉंग बेपेक्षा बरंच चांगलं आहे. इतकं कमर्शियल झालेलं नाही. तिथे तुम्ही प्रॉपर बोटिंग करता. हा फरक एवढाच आहे की हे तुम्हाला जे डोंगर दिसत आहेत सगळे, तर ते सगळे नदीवरती आहेत, इथे समुद्रावरती आहेत. पण समुद्रावरती असूनही काही फरक पडत नाही, कारण काय वेगळा फील तुम्हाला येत नाही. पाणी संथच आहे. त्यामुळे सेम असंच पूर्णपणे व्ह्यू तुम्हाला निन्बिनला मिळू शकतो. निन्बिनला तुम्ही गुहेच्या आतमधनं बोटिंग करता, तिथे देवळंसुद्धा आहेत, खूप गोष्टी आहेत. त्यामुळे निन्बिनचा एक्सपिरियन्स हालॉंगपेक्षा कित्येक पटीने चांगला आहे आणि खूप 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 स्वस्त आहे. इथे आमचे एका दिवसाचे मी, उर्मिला आणि अथांग आमच्या तिघांचे 33,000 रुपये झाले, ज्यामध्ये खाणं फिरणं सगळं इन्क्लूड होतं, रूम वगैरे सगळं. पण ते
32,000 अजिबात वर्थ नाही आहेत. दुसरी गोष्ट खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. इतके लुटारू लोक आहेत, इतकं कमर्शियल झालं आहे. म्हणजे हे बघून मला आपल्या केरळमध्ये कुमारकोम आणि आलेप्पी झालं आहे ना, तशीच आठवण आली. कारण आलेप्पी पण तसंच झालं आहे, खूप कमर्शियल. पाण्याच्या बाटल्यांचे पैसे आहेत इथे. फक्त 3 बाटल्या त्यांनी आम्हाला आल्याला दिल्या. त्याच्यावरती जर तुम्हाला बाटली घ्यायची तर अर्धा लिटरचे 90 रुपये. मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही 5 स्टार बोट म्हणता आणि तुम्ही बाथटब देता, तिथे तुम्ही एवढ्या पाणी वाया घालवता, तर मला असं वाटतं की पाणी हे खूपच बेसिक आहे, ते तुम्ही द्यायला पाहिजे फुकटामध्ये. प्रत्येकाकडे 2-2 लिटरच्या पाण्याच्या बाटल्या होत्या म्हणून वाचलो. दुसरी गोष्ट म्हणजे जेवण खूपच सोसो आणि खूपच ॲव्हरेज. आता आमच्यातले 10-12 लोक व्हेजिटेरियन होते, त्यामुळे त्यांनी आम्हाला गुज्जू ग्रुपमध्ये अकोमोडेट केलं. गुज्जू साधारण 40 लोक होते आणि त्यांचा बहुतेक कुक होता. पण त्यांचं जे खाणं होतं सगळं फाफडा, खाकरा, या गोष्टी त्यांनी या क्रूजवर प्रोव्हाइड केल्या. मला असं वाटलं की व्हेजिटेरियन असल्यावरती व्हिएतनामीज ऑथेंटिक व्हेजिटेरियन खायला मिळेल. तसं काहीही नव्हतं. जे नॉनव्हेज ऑथेंटिक व्हिएतनामीज होतं ते पण आमच्यातल्या काही लोकांनी खाल्लं. त्याची चव खूप वाईट होती, खूप ओव्हरकुक्ड होतं. तर हा झाला दुसरा पॉईंट की पैशाच्या मनाने अजिबात त्या पद्धतीने सर्व्हिस नाही, फूड चांगलं नाही. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला वाटतं की पूर्णपणे हालॉंग बे फिरवतील, तर अजिबात नाही. त्यांनी फक्त काठावरच्या काठावर आम्हाला फिरवले. जिथे जाऊ तिथे अशी क्रूजची गर्दी दिसत होती. त्यामुळे आपल्याला असं वाटतं ना आतमध्ये नेतील, वेगवेगळे स्पॉट दाखवतील, तर अजिबात तसं नाही. जेव्हा तुम्ही बुक करता तेव्हा तुम्हाला भली मोठी त्यांची आयटनरी दिसते 2 दिवसाची, की काय काय करणार आहोत वगैरे. पण ते इतके फालतू स्पॉट होते ना, म्हणजे लिटरली त्यांनी 200-300 मीटर फक्त बोटिंगमध्ये आम्हाला आत नेलं आणि परत बाहेर आणलं. आणि प्रत्येक व्हिएतनामच्या ॲडमध्ये हे हालॉंग बे दाखवतात. तुमचे पैसे वाचत, माझे पैसे गेलेत, तुमचे जाऊन आहेत म्हणून तुम्हाला सांगतोय की हालॉंग बे तुम्ही नाही गेलं तरी चालेल. खूप ओव्हर हाईप्ड आहे. आणि ही रिटा क्रूज तर अजिबातच करू नका. म्हणजे अगदीच जर तुम्हाला करायचं ना तर डे क्रूज करा. म्हणजे काय, तुम्ही सकाळी निघता हनोईवरनं, तुम्हाला दिवसभर फिरवतात आणि परत तुम्ही संध्याकाळी परत जाता. ओके, तर बऱ्यापैकी व्हिएतनामचे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. व्हिएतनामचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी घेऊन येऊ का, पूर्णपणे इन्फॉर्मेशन हक्काचं ट्रॅव्हल गाईड, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तो पण व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईन. त्यामध्ये पण मी काही प्रॅक्टिकल गोष्टी तुम्हाला सांगेन. तुम्ही स्वतः ट्रिप आरामात प्लॅन करू शकता. कुठल्याही ट्रॅव्हलिंग गाईड कंपनी, कुठल्या एजन्सी, कशाचीही गरज नाही. खूप सोपं आहे. तर ते मी हक्काचं ट्रॅव्हल गाईडमध्ये नक्कीच घेऊन येईन. परत भेटूयात. तोपर्यंत हॅपी जर्नी.